विधानसभा निवडणुकांसाठी 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती। राज्यभरात एकूण 7,995 उमेदवारांनी 10,905 अर्ज दाखल केलेत। त्यामुळे 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण कोणाविरोधात लढणार हे जवळपास निश्चित झालंय। काही मतदारसंघांमध्ये मित्रपक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेत। मात्र 4 नोव्हेंबर पर्यंत यातले बरेच अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे। त्यानंतर राज्यातलं खरं चित्र स्पष्ट होणार आहे। असा घोळ ठराविक जागांवर आहे। उर्वरित जागांवरच्या लढती फिक्स झाल्यात। आता या लढतीत कोणाचा विजय होणार याचा निकाल 23 नोव्हेंबरलाच लागणार आहे। या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना सी वोटरचा सर्व्हे समोर आलाय। महाराष्ट्राचा सध्या मूड काय, राज्यात कोण वरचढ ठरू शकतं, मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती मिळते, निवडणुकीत महत्त्वाचे प्रश्न कोणते असतील याबाबतचे अंदाज सी वोटरच्या सर्व्हेमधून समोर आलेत। सी वोटरच्या सर्व्हेमध्ये नक्की काय म्हटलंय, महाराष्ट्रात कोणाची सत्ता येऊ शकते, महायुती की महाविकास आघाडी, एकूण राज्यातल्या मतदारांचा कल नेमका काय आहे समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। खरं तर लोकसभा निवडणुकीत महायुती सपशेल बॅकफुटला गेली होती। मराठा आरक्षण, जरांगे फॅक्टर, संविधान बदलाचं नरेटिव्ह, मुस्लिम आरक्षण अशा अनेक मुद्द्यांमुळे डीएमएम अर्थात दलित मुस्लिम मराठा फॅक्टर महायुतीच्या विरोधात गेला होता। शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षफुटीमुळे राज्यातलं वारं महायुतीच्या विरोधात गेलं होतं। पण या निवडणुका होऊन आता 4 महिने उलटलेत। दरम्यानच्या काळात महायुतीनं लोकसभेत झालेलं डॅमेज भरून काढायचा प्रयत्न केलाय। वेगवेगळ्या मोफत योजनांची घोषणा करून जनमत आपल्या बाजूने वळवण्याचा महायुतीनं प्रयत्न केलाय। साहजिकच याचा इम्पॅक्ट निवडणुकीत दिसू शकतो असं बोललं जातं। हा इम्पॅक्ट कोणाच्या बाजूने असेल याचाच अंदाज सी वोटर सर्व्हे मधून घेण्यात आलाय। सी वोटरनं महाराष्ट्रातल्या सगळ्याच 288 मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतलाय। मतदारसंघातील लोकांना विविध प्रश्न विचारण्यात आले। आता सी वोटरच्या सर्व्हेमध्ये नेमकं काय म्हटलंय ते बघूयात। सुरुवात करूयात विधानसभा निवडणुकीतल्या महत्त्वाच्या मुद्द्यांपासून। विधानसभेत कोणता मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो असा प्रश्न सर्व्हेत विचारण्यात आला होता। यावर 25.2% लोकांनी बेरोजगारीचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल असं म्हटलंय। त्यानंतर 19.2% लोकांना शेतकऱ्यांचे प्रश्न, तर 15.5% लोकांना महागाईचा मुद्दा सगळ्यात मोठा वाटतो। रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत प्रश्नांवर निवडणूक व्हावी असं म्हणणाऱ्यांची संख्या 11.5% इतकी आहे। तर 5.8% लोकांना सुरक्षा, तर 2.7% लोकांना भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो। थोडक्यात राज्यात बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा आहे असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तर भ्रष्टाचाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे असं म्हणणाऱ्यांची संख्या सगळ्यात कमी आहे। निवडणुकीवर कोणत्या मुद्द्यांचा प्रभाव पडू शकतो या प्रश्नावर मतदारांचा संभ्रम असल्याचं दिसून येतंय। कारण सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त म्हणजे 24.6% इतकी आहे। त्या खालोखाल मराठा आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतो असं म्हणणाऱ्यांचा आकडा 23% इतका आहे। मागच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा प्रभाव सगळ्यात जास्त दिसून आला होता। इथं मराठा समाजानं एकगठ्ठा महायुतीच्या विरोधात मतदान केलं होतं। मराठवाड्यातल्या 8 पैकी केवळ एकाच जागेवर महायुतीला यश आलं होतं। आता विधानसभेला देखील हा मुद्दा निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतो असा अंदाज सर्व्हेमधून व्यक्त करण्यात आलाय। झोपडपट्टी पुनर्विकास आणि आर्थिक स्थिती हे मुद्देही निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतात असं लोकांचं म्हणणं आहे। झोपडपट्टी पुनर्विकासाचा मुद्दा निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतो असं म्हणणाऱ्यांची संख्या 9.8% इतकी आहे। हेच आर्थिक स्थितीबाबत बोलणाऱ्यांची संख्या 6% इतकी आहे। मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट सगळ्यात जास्त कुठे दिसेल असाही प्रश्न सी वोटरच्या सर्व्हेत विचारण्यात आला होता। अपेक्षेप्रमाणे मराठवाड्यात सगळ्यात जास्त प्रभाव जाणवेल असं सर्व्हेतून समोर आलंय। मराठवाड्यात 37.6%, पश्चिम महाराष्ट्रात 31.9% आणि उत्तर महाराष्ट्रात 24.4% मराठा आरक्षणाचा प्रभाव जाणवू शकतो असा अंदाज आहे। मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण 46 जागा आहेत। पश्चिम महाराष्ट्रात 70 आणि उत्तर महाराष्ट्रात 35 जागा आहेत। या सगळ्यांची बेरीज केली तर 151 जागांवर मराठा आरक्षणाचा परिणाम दिसू शकतो असं म्हणता येतं। हा फॅक्टर महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे। पुढचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजना। मागच्या 3 महिन्यात सरकारनं लाडकी बहीण योजनेचे जवळपास 2,40,00,000 लाभार्थी तयार केलेत। त्यामुळे राज्यात मोठा स्विंग बघायला मिळू शकतो असं सुरुवातीपासूनच सांगितलं जातंय। आता ही योजना मतदारांना किती भावली याचा कल सी वोटरनं जाणून घेतलाय। विभागानुसार याचा कल वेगवेगळा दिसून येतोय। लाडकी बहीण योजना मुंबईतल्या मतदारांना सगळ्यात जास्त भावल्याचं सर्व्हेतून समोर आलंय। इथं 51% लोकांना ही योजना भावली आहे। त्या पाठोपाठ कोकण 46.4%, विदर्भ 46.2%, उत्तर महाराष्ट्र 45.7%, मराठवाडा 45.6% आणि पश्चिम महाराष्ट्रातील 41.5% लोकांना ही योजना आवडल्याचं दिसून येत आहे। याची सरासरी आकडेवारी काढली
तर महाराष्ट्रात 46% मतदारांना लाडकी बहीण योजना भावल्याचं सर्व्हेतून दिसून आलंय. महायुती सरकार बदलावं असं वाटतं का, हा प्रश्नही सर्व्हेत विचारण्यात आला होता. यावर 51.3% लोकांनी सरकारवर राग आहे, बदल झाला पाहिजे हा पर्याय निवडलाय. तर राग नाही, बदल नको म्हणणाऱ्या मतदारांची संख्या 41% इतकी आहे. 3.7% मतदारांनी सरकारवर असंतोष आहे पण बदल नको असं म्हटलंय. तर 4% लोकांनी सांगता येत नाही असा पर्याय निवडलाय. ही आकडेवारी लक्षात घेतली तर राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूनं हवा आहे असं म्हणता येतं. पण ग्राउंडवर मतविभाजन कशा प्रकारे होतं यावर बरीच समीकरणं अवलंबून असतील. सी वोटरच्या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल देखील कल जाणून घेण्यात आलाय. मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती असेल असा प्रश्न सर्व्हेत विचारण्यात आला होता. त्यासाठी 5 पर्याय देण्यात आलेत. यात 27.5% लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला पसंती दिली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे आहेत, त्यांच्या नावाला 22.9% लोकांनी पसंती दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस असून 10.8% लोकांनी त्यांच्या नावाला पसंती दिली आहे. सगळ्यात कमी पसंती अजित पवारांच्या नावाला आहे, त्यांना केवळ 3.1% लोकांनी पसंती दिली आहे. या प्रश्नाबाबत इंटरेस्टिंग बाब म्हणजे 26.4% लोकांनी सांगता येत नाही असं उत्तर दिलंय. मागच्या 5 वर्षात महाराष्ट्रात 3 मुख्यमंत्री बदललेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे आणि महायुतीकडून एकनाथ शिंदे अशी 2 अनपेक्षित नावं समोर आली होती. आता 3 पक्षांच्या युती आणि आघाडीमुळे संख्याबळाच्या आधारामुळे कोणालाही मुख्यमंत्री पदावर बसवलं जाण्याची शक्यता आहे. कदाचित हीच बाब या प्रश्नातून दिसून येईल. आता आपण सी वोटरच्या सर्व्हेतून महाराष्ट्रातील निवडणुकीचा कल जाणून घेतला. मात्र हा केवळ सर्व्हे आहे. मतदानाला अजून 20 दिवस बाकी आहेत. या 20 दिवसात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचारात कोणते मुद्दे मांडले जातात, कोणत्या प्रकारचं नरेटिव्ह मांडलं जातं यावर बरीच गणितं अवलंबून असणार आहेत. यापूर्वी सी वोटरनं हरियाणा विधानसभा निवडणुकीबद्दलही अंदाज वर्तवले होते. या सर्व्हेत त्यांनी हरियाणात सत्तांतर होईल आणि काँग्रेसची सत्ता येईल असा अंदाज वर्तवला होता. हरियाणात काँग्रेस 90 पैकी 50 ते 58 जागा जिंकू शकते असं एक्झिट पोलमध्ये म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात भाजपनं 48 जागा जिंकत हॅट्रिक साधली आहे, तर काँग्रेसचा 37 जागा जिंकता आल्या. म्हणजेच हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी सी वोटरनं केलेला सर्व्हे चुकीचा ठरला असं म्हटलं जातं. आता या ताज्या सर्व्हेबद्दल तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात सत्तांतर होईल का? मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.